महावितरणद्वारे बनवण्यात आलेल्या 4 ॲप्स पैकी एक म्हणजे एम्प्लॉई मित्र ॲप. हा ॲप महावितरणच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामामध्ये मदत करेल. महावितरणचे कर्मचारी त्यांचा RAP-DRP पोर्टलचा युजर नेम पासवर्ड वापरून ॲपचा प्रवेश मिळवू शकतात. आपला युजर नेम आणि पासवर्ड भरून लॉग इन वर क्लिक करा. ॲपच्या पहिल्या स्क्रीनवर आपले नाव, CPF नंबर, हुद्दा व कार्यालय क्रमांक दिसेल. हा ॲप मराठी व इंग्लिश या 2 भाषेत उपलब्ध आहे. डेमोसाठी मराठी भाषा निवडूया. होम स्क्रीनवर तुम्हाला 5 पर्याय दिसतील. स्थान निश्चिती अर्थात लोकेशन कॅप्चर, फीडर बंद काळ अर्थात फीडर आउटेज, विद्युत भार बदल अर्थात लोड शिफ्टिंग, वीज पुरवठा खंडित करा अर्थात डिस्कनेक्शन एंट्री व फीडरचे मीटर रीडिंग. स्थान निश्चितीने सुरुवात करूया. MSEDCL ची मालमत्ता उदाहरणार्थ MSEDCL ची ऑफिसेस, सबस्टेशन्स, ट्रान्सफॉर्मर्स, HT कंझ्युमर मीटर्स यांचे स्थान म्हणजेच जिओ कोऑर्डिनेट्स मिळवण्यासाठी या मेनूचा आपण वापर करू शकता. कोपर खैराणे सब डिव्हिजन या ऑफिसचे स्थान निश्चित करूया. ड्रॉप डाऊन मधून सब डिव्हिजनवर क्लिक करा. तुम्ही ज्या जागेवर ॲप चालवत आहात त्या जागेचे लॉन्जिट्यूड म्हणजेच रेखांश आणि लॅटिट्यूड म्हणजेच अक्षांश मोबाईलवरच्या GPSच्या सहाय्याने आपोआप भरले जाईल. हे जिओ कोऑर्डिनेट्स ERP SAP सिस्टम मध्ये अपडेट होतील. पुढचे मेन्यू म्हणजे फीडर बंद काळ अर्थात फीडर आउटेज. सबस्टेशन ऑपरेटर्स किंवा फील्ड इंजिनियर्स एखादा फीडर बंद असणाऱ्या काळाची नोंदणी या मेन्यूच्या सहाय्याने करू शकतात. आपल्याला प्लॅन्ड म्हणजेच नियोजित किंवा फोर्स्ड म्हणजेच अस्वाभाविक आउटेजेसची नोंदणी करता येऊ शकते. समोर दिसत असल्याप्रमाणे फीडरचे बिलिंग युनिट, सबस्टेशन कोड, फीडर कोड यादीमधून निवडा. फीडर बंद नियोजित होता की अस्वाभाविक ते निवडा. यादीमधून कारण निवडा. नियोजित बंदासाठी प्लॅन्ड लोड शेडिंग, मेंटेनन्स आणि डिस्क्रीट लोड शेडिंग हे पर्याय उपलब्ध आहेत. अस्वाभाविक बंदासाठी असे 2 पर्याय उपलब्ध आहेत. फीडर कुठल्या वेळेपासून कुठल्या वेळेपर्यंत बंद असणार आहे तो कालावधी भरा. शेवटी योग्य शेरा लिहून ही माहिती सबमिट करा. ही माहिती NDM सिस्टमला अपडेट होईल. त्या फीडरशी जोडले गेलेले कंझ्युमर्सला SMS द्वारे आउटेज बद्दल संकेत दिला जाईल. पुढचे मेन्यू म्हणजे लोड शिफ्टिंग अर्थात विद्युत भार बदल. एखाद्या फीडरचे पूर्ण अथवा आंशिक भार दुसऱ्या फीडरवर हस्तांतर करण्यासाठी या मेनूचा वापर करावा. भार बदलीचा प्रकार निवडावा. बिलिंग युनिट, स्त्रोत सब डिव्हिजन, स्त्रोत फीडर, फीडर वरचा DTC, गंतव्य सब डिव्हिजन, गंतव्य फीडर हे सर्व यादीमधून निवडावे. हस्तांतर कुठल्या महिन्यासाठी हवे आहे ते निवडावे. शेवटी भार बदलीचा कालावधी भरून ही माहिती बटनवर क्लिक करून सबमिट करा. ही माहिती NDM सिस्टमला अपडेट होईल. पुढचा मेन्यू म्हणजे डिस्कनेक्शन एंट्री अर्थात वीज पुरवठा खंडित करणे.
या मेन्यूच्या सहाय्याने ग्राहकाचा वीज पुरवठा तात्पुरता किंवा कायमचा खंडित करू शकता. ग्राहकाची निवड करण्यासाठी त्याचा ग्राहक क्रमांक अथवा मीटर क्रमांक भरून बटनवर क्लिक करा. क्रमांक अचूक असल्यास आपल्याला समोर ग्राहकाची माहिती दिसेल. ग्राहक थकबाकी भरत असल्यास कॅश किंवा चेकने ती रक्कम स्वीकार करू शकता. अन्यथा प्रोसीड फॉर डिस्कनेक्शन वर क्लिक करून वीज पुरवठा खंडित करू शकता. कॅशद्वारे रक्कम स्वीकारण्यासाठी एक्सेप्ट कॅशवर क्लिक करून एक्सेप्ट पेमेंटवर क्लिक करा. चेकद्वारे रक्कम स्वीकारण्यासाठी एक्सेप्ट चेकवर क्लिक करा. चेक क्रमांक, तारीख भरून बँकचे नाव यादीमधून निवडा. सबमिटवर क्लिक करा. वीज पुरवठा खंडित करण्यासाठी प्रोसीड फॉर डिस्कनेक्शन वर क्लिक करा. मीटरची अंतिम रीडिंग भरा. स्थिती म्हणजेच टेम्पररी किंवा परमनंट डिस्कनेक्शन यादीमधून निवडा. योग्य शेरा लिहून ही माहिती सबमिट करा. ॲपमधले शेवटचे पर्याय म्हणजे फीडरचे मीटर रीडिंग. सबस्टेशन ऑपरेटर्स दर तासाला फीडरच्या मीटरची रीडिंग या मेन्यूच्या सहाय्याने घेऊ शकतात. फीडरचे बिलिंग युनिट, सबस्टेशन, फीडर क्रमांक, मीटर क्रमांक, मीटर निर्माता क्रमांक, मीटरची रीडिंग व वेळ भरा. मीटरची रीडिंग स्पष्ट दिसेल असा फोटो काढून सबमिट करा. माहिती अचूकपणे भरली गेली असल्यास डेटा अपलोडेड टू सर्व्हर असा संदेश तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे आपण पाहिलं की महावितरणच्या कर्मचाऱ्यांचं काम सोपं करण्यासाठी एम्प्लॉई मित्र हा ॲप किती उपयुक्त आहे. आपला डेमो याबरोबरच संपलेला आहे. धन्यवाद.